सर्वांना जय भीम महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये एस रविराज आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. एस रविराज सेवेमधील रवींद्र तांगो शिंदे कार्यकारी अभियंता आणि आता सार्वजनिक जीवनामध्ये एस रविराज CMD चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर SRG SR ग्रुप कंपनीज, SRCD SEC CCRD प्रोडक्शन, RMC कॉन्क्रीट प्रोडक्शन्स ॲडव्हान्टेज टेक्निकल कन्सल्टंट कंपनी, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी कंपनी आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इन्फ्राटेक कंपनी, भारत सरकार मान्य या कंपनीच्या सर्व सेवा रवींद्र शिंदे आणि सहयोगी टेक्निकल ग्रुप अभियंते PNA टेक सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अँड कन्सेप्ट आर्किटेक्ट कन्सल्टंट्स ठाणे, मुंबई, ऑल ओव्हर महाराष्ट्र, इन्फ्राटेक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंतर्गत कोकण विकासाचा प्रकल्प विविध गावोगावी खेडोपाडी करून रोजगार निर्मिती करणारी एकमेव कंपनी आज कार्यरत आहे, जी 2005मध्ये उदयास आणली आणि माझ्या विविध मित्रांनी हा उद्योग वाढविला, अनेक संकल्पना दिली आणि उद्योग वाढत वाढत कामगार क्षेत्रामध्ये कामगारांना रोजगार निर्मिती जी आमच्या रक्तात आहे, हाडामासातून दिवंगत कामगारांचे तांगो शिंदे यांच्या चळवळीतून ज्यांनी कामगारांना प्रगल्भ केला, आर्थिक सक्षम केला, बाबांनी बँक देऊन कामगारांना घरदार दिली. ठाण्यामध्ये दादाजी कोंडीसारखं मैदानाच्या ठिकाणी झोपडपट्टी होती, झोपडपट्टी मैदान घडवलं 1967मध्ये, मैदान घडवल्यानंतर 77, 78, 79मध्ये बाबा सत्तेत होते, एकत्र त्यांचे नगरसेवक होते. तेव्हा सतीश प्रधान माजी नगराध्यक्ष तांगो शिंदे आणि अनेक लोकप्रतिनिधींनी घडवलेलं दादोजी कोंडे स्टेडियमचं हस्तप्रस्थ तांगो शिंदेचं हस्त आणि गडकरी रंगायतन, त्या काही हिंदू बाळासाहेब ठाकरेंनी गडकरी रंगायतन आणि दादोजी कोंडे घडविण्यामध्ये आर्किटेक्ट दिले आणि कॉन्ट्रॅक्टर दिले आणि म्हणून तर दादोजी कोंडे स्टेडियम आणि गडकरी रंगांसारखे वास्तू सार्वभौम ठाण्यामध्ये घडली, जी सतीशचंद्र प्रधानांच्या कारकिर्दीतली आणि तांगो शिंदे यांनी घडविलेली अशी वास्तू आजही स्थित ठाणे महानगरामध्ये ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आहे. आणि आजचे लोकप्रतिनिधी नव्याने असलेले ह्या पिढीतील वर्तमान स्थितीतील लोकप्रतिनिधी जे कोणी आहे, सत्ताधारी शिवसेना असले, BJP असेल, यांना सर्वश्रुत माहिती आहे की तांगो शिंदेचं कार्य काय आहे. आणि तांगो शिंदेची कामगार संघटना जी अविरत 1960पासून चालू आहे, ते अद्यापही माझ्यासारखा वारसा हक्काने सुपुत्राने कार्यकारी अभियंता सेवेतपासून चालू ठेवले, ते अद्यापही चालू आहे. कामगारांचे विविध ध्येय धोरण मागण्या या प्लॅटफॉर्मवर मंजूर करून देत आहे. कामगारांच्या बढत्या कामगारांना रोजीरोटी व्यवसाय देत आहे. खाजगी क्षेत्रामध्ये खाजगी कंपन्यांद्वारे काम करताना विविध गोरगरीब लोकांना कामधंदा देत आहे. हे रवींद्र शिंदेचं स्किल आहे. रवींद्र शिंदे सेवानिवृत्त झाला म्हणून सेवानिवृत्त होऊन घरामध्ये बसलेलं नाही आहे. त्यांनी 2005पासून क्रांती सुरुवात करायला घेतली कामगारांची आणि कामगारांना रोजीरोटी व्यवसाय उपलब्ध येईल या दृष्टिकोनातून 20 वर्षापूर्वीच आपली क्रांती आजच्या वर्तमान स्थितीत प्रगल्भ केली. ना कुठली टक्केवारी, ना कुठली सेटिंग, ना कुठली खोकेदारी, फक्त प्रामाणिकपणा, सत्यवादी आणि काम, रोजगारांचं, गोरगरिबांना रोजगार, ही जी सत्यवादी भूमिका आहे, तर आम्ही सत्याच्या पाठी परमेश्वर असतो ही भावना उचित ठरते. ते रवींद्र शिंदेने साथ ठरवले. रवींद्र शिंदेला लहानपणापासून प्रगल्भ ज्ञान आहे. लहानपणी शंकर महादेव पार्वतींचा आशीर्वाद लाभलेला प्रत्यक्षात आणि प्रत्यक्षात स्वामी समर्थाचा संकट स्वामी लाभलेला आशीर्वाद 3 वेळा अशी व्यक्ती तुमच्या समोर प्रगल्भतेने न्याय हक्क मांडते, ती यशस्वी होते.
मी कोणाचा दुश्मन नाही आहे की कोणाची खोड काढून कोणाचं काही उपटसुणेपणा करून काढायचं म्हणून काढत नाही. तर रवींद्र शिंदे हा प्रामाणिक काम करत असताना रवींद्र शिंदेवर जो अन्याय केला गेला, एकदम शांत स्वरूपाचा मितभाती व्यक्ती असणारी रवींद्र शिंदे अचानक कोणीतरी सेवेमध्ये काम करता करता प्रामाणिक त्यांना मुद्दामपणे खोडसाळपणे निलंबित करतं. एक नाही 2 वेळा करतं. आपलं राजकीय चोऱ्या झाकण्यासाठी 2 वेळा सस्पेंड केलं जातं आणि प्रामाणिकपणे ते पचवलं जातं रवींद्र शिंदेकडून. आणि आज कुठल्याही गोष्टी, कुठलाही डाग अंगावर नसताना, कुठलाही भ्रष्टाचार अंगावर नसताना, आज सरळ सेवा करत असताना जर निलंबन करून प्रमाणे कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रवींद्र शिंदे हा प्रगल्भ झालेला आहे कामगार संघटनेद्वारे. तो झालेला न्याय आणि अत्याचार सेवेमध्ये सातत्याने 30-35 वर्ष तो सहन करून रवींद्र शिंदे हा दगडासारखा सक्षम झालेला आहे. त्यामुळे हा ज्वलंत प्रभावी असं ॲग्रेसिव्ह रवींद्र शिंदे तयार झाला. तो तुम्ही केलात, लोकप्रतिनिधी तुम्ही मला करायला भाग पाडलं. आता मी करतोय तर कोणी रडायचं नाही. आज रवींद्र शिंदेचे फटके तुम्हाला एक एक बसत आहेत. कायद्याच्या दृष्ट्या, संविधानाच्या दृष्ट्या कागद आणि पेन आणि कलम याच्यावर तुमचे सगळे भ्रष्टाचार प्रणित आज भ्रष्टाचार बाहेर निघत आहेत. ठाणे महानगरपालिकेचे दुर्धर भ्रष्टाचार, जो 5 वर्षामध्ये कामं केली, 350 कोटीचा ऑडिट नाही, 2,500 कोटीचं दायित्व कर्ज देणं आहे. आणि आता नव्याने आलेली लोकप्रतिनिधी बॉडी 1 महिनाही झाला, कुठलाही निविदा मंजूर नाही. विशेष निधी जरी असेल पण निविदा कुठं लगेच मंजूर होतात का? 1 महिन्यात नाही होत. कार्यदेश होतात का? 1 महिन्यात नाही होत. कमीत कमी मिनिमम 3 ते 6 ते 9 महिने लागतो सगळं प्रक्रिया करताना. आणि त्यामुळे कुठलंही निविदा नाही, कुठलेही कार्यादेश नाही. थेट रस्ते खोदणं, गटर खोदणं, जुन्या चांगल्या स्थित वास्तू इमारती तोडणं आणि विशेष निधी असून तो प्रकल्प बनवणं आणि परस्पर वरच्यावर बाहेर सेटिंग करून त्याचा मलिदा घेऊन ठेकेदार नियुक्त करणं, 40-40% हा दुर्धर प्रवास आहे. ज्या धर्मवीरांनी 95, 96, 97च्या कारकिर्दीमध्ये 41% भ्रष्टाचार उघड केला होता. ज्या धर्मवीरांनी 95, 96, 97च्या दरम्यान 41% भ्रष्टाचार उघड केला होता. धर्मवीरांना भ्रष्टाचार मान्य नव्हता, टक्केवारी मान्य नव्हती. धर्मवीरांना भ्रष्टाचार मान्य नव्हता, टक्केवारी मान्य नव्हती, म्हणून 41% सत्तेत असून सुद्धा सत्तेचा भ्रष्टाचार 41% उघड केला होता. आणि गद्दारी ते त्यांना मुळीच पडत नव्हती, त्यामुळे खोपकर झाला. परंतु धर्मवीरांचा इतिहास सांगताना धर्मवीरांचे कार्य असे राष्ट्रीय पातळीवर कुठेच नाही आहे, देश पातळीवर कुठेच नाही, स्वातंत्र्याची चळवळ कुठेच नाही, स्वातंत्र्याची क्रांती कुठेच नाही. तरी तुम्ही संसदेत विषय नेता डायरेक्ट. जे धर्मवीर फक्त ठाण्यापुरते, टेमी नाक्यापुरते मर्यादित आहे, त्यांचा विषय संसदेत जातो. आणि ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यानलं स्टेशन नावर गाव आहे, तिथे स्टेशन देण्याचं नाव प्रपोज करताय. आज कुठलंही असं शिल्लक ठिकाण नाही आहे की जिथे धर्मवीरांचं नाव नाही आहे, त्यांच्या कुटुंबाचं, आईचं नाव नाही आहे. सगळीकडे नाव, एक संडास सुद्धा सोडलेले आहेत, सर्व ठिकाणी नावं दिलेली आहेत. आता कुठली बाजू आहे नाव देण्याची शिल्लक राहिलेलं नाही आहे. तर हे सगळं करत असताना हे असं का बोलतोय? शासकीय सभागृहांना नावं नरेंद्र बळाल, ठराव नाही आहे, परिपत्रकानुसार बसत नाही आहे, कोणताही GR नाही आहे, स्थायी समिती जे अनधिकृत नाव दिलेलं आहे. ते नाव सुद्धा अनधिकृत ते काढायला सांगितलं. कारण तुम्ही दिवंगत चांगो शिंदेचा प्रस्ताव किरकिर असतात, तर ज्यांनी महानगरपालिकेसाठी योगदान दिलं त्यांचं नाव तुम्ही देऊ शकत नाही का? हा ठराव अजून व्हायचा आहे, फक्त प्रस्ताव मंजूर आहे, ठराव व्हायचा आहे. मी सातत्याने पाठपुरावा केला, आत्मधनाचा इशारा दिला, सातत्याने आत्मधनाचा इशारा दिला. तेव्हा कुठे प्रस्ताव हालून प्रभाग समितीला गेला, पुन्हा नव्याने रिक्रूट करायला नव्याने ठराव तयार आहे.
अभिप्राय नव्याने घेऊन पुन्हा आता पुढच्या महासभेमध्ये आपल्याला घ्यायचं आहे. हा रवींद्र शिंदे आहे. जिथे अन्याय आणि अत्याचार होईल तिथं कायद्याने चापकाचे फटके मिळणार आणि भ्रष्टाचार होईल तो मिटवला जाणार. आता भ्रष्टाचार निर्मूलनाचं कार्य मी महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनच्या पातळीवर कामगार संघटनेचे काम करत आहे. अनेक समाज उपयोगी काम करत आहे. महानगरपालिकेचं भ्रष्टाचार निर्मूलनाचं कार्य आता मी हातात घेतलेलं आहे. तो भ्रष्टाचार निर्मूलन लवकरच होईल एवढंच सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.